हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात। महायुतीत आता अजित पवार उपमुख्यमंत्री कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। 2019ला महाविकास आघाडीत शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षात चर्चा झाल्याचं नंतर समजलं। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य। सुप्रिया सुळे आणि अजितमध्ये कधीच भेद केला नाही। उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद दिलं, पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही, ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांचं विधान। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही, काँग्रेससोबत जाण्याला विरोध केल्यानंतरही पटेलांना यूपीए सरकारमध्ये नागरी हवाई उड्डाण खातं दिलं, शरद पवारांचा मुलाखतीत खुलासा। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेता नव्हता, भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती, शरद पवारांचं विधान। राष्ट्रवादी सध्या तरी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार नाही, एखादा खासदार आणि 2-4 आमदार असणारे पक्ष विलीन करता येतील अशी भूमिका होती। विलीनीकरणावर पवारांची प्रतिक्रिया। 5व्या टप्प्यात देशातील 49 आणि राज्यातील 13 जागांवर उद्या मतदान। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। 5व्या टप्प्यात मुंबईतील 6 जागांसाठी उद्या मतदान। मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर, सुमारे 50,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार। फतवे काढून निवडणूक लढणाऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही व्होट जिहाद करू शकता तर आम्ही व्होट यज्ञ करू शकतो, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। महाविकास आघाडीला सर्व 48 जागा मिळतील, 4 जूनला इंडियाचं सरकार येऊन अच्छे दिन येतील, उद्धव ठाकरेंचा दावा। तर उद्धवजींचं कर्तृत्व मोठं, ते 49 ही जागा जिंकतील, फडणवीसांचा खोचक टोला। चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी कमी पडले म्हणून एक ठाकरे नावाचा माणूस भाड्याने घेतला, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा। भाजपने ठाकरे बंधूंमध्ये लॉयल्टीची रेस लावली आहे, लोकसभेनंतर दोन्ही ठाकरे भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकरांचा दावा। आपचे खासदार, आमदार, नेते आज भाजप मुख्यालयाजवळ आंदोलन करणार, ज्याला तुरुंगात टाकायचं असेल त्याला टाका, अरविंद केजरीवाल यांचं पंतप्रधान मोदींना आव्हान। साताऱ्यातील उत्तर कोरेगावमध्ये भीषण पाणी टंचाई, 35 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा, लोकसंख्या वाढल्यानं टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। सोन्याच्या दरात 1,500 तर चांदीच्या दरात 4,000 वाढ, सोने प्रतितोळा 76,220 रुपयांवर, तर चांदीचा प्रति किलो दर 93,730. आज मध्य हार्बर रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक। राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार, शुक्रवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक पावसाची, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचाही अंदाज। चेन्नई सुपर किंग्सला हरवत आरसीबीची 9व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश, चेन्नईचा 27 धावांनी पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।